वर आहेत. अविनाश जाधव हे 3ऱ्या नंबरवर गेलेले आहेत मनसेचे, तर राजन विचारेचे ठाकरे गटाचे होते ते 2ऱ्या नंबरवर सध्या आहेत. त्यामुळे एकूणच चुरशीची लढत जी होती त्या ठिकाणी आपल्याला संजय केळकर हे आघाडीवर दिसून येत आहेत ठाणे शहरामध्ये. असं संपूर्ण चित्र सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. प्रज्ञा आणि देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आशिष फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. आपण प्रतिक्रिया पाहूया. निकालांची अपेक्षा होती असे येतील असं नाही, पण चांगले पॉझिटिव्ह निकाल येतील. कारण गेले 6 महिने लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सगळ्यांनी केली, देवेंद्रजींनी केली, त्याच्यासोबत बाकीच्या सगळ्या टीमनी केली, त्याच्यानंतर हे नक्कीच माहिती होतं की रिझल्ट खूप चांगला आणि पॉझिटिव्ह येईल. खूप अगदी मायक्रो मॅनेजमेंट करण्यात आला. तुमचे बंधूंना तुम्ही गेले 6 महिने पाहत होते, अगदी पायाला भिंगरी लावून संपूर्ण राज्यात ते फिरत होते आणि अगदी एक एक छोटं नियोजन करण्यात आलंय. नक्कीच मी काही फार त्या प्रक्रियेमध्ये नसल्यामुळे मला काही डिटेल्स नाहीत, पण जे रिझल्ट्स आहेत त्याच्यावरून हे नक्कीच दिसतंय की अतिशय ग्रासरूट लेवलपर्यंत ते नियोजन झाल्याशिवाय असा रिझल्ट येणं शक्य नाही. खरं पाहिलं तर 2019 मध्येही भाजपसोबत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाला होता. 2019चा आजचा जो निकालाचा दिवस होता बहुमत होता, मात्र नंतर जे काही राजकीय हेवे दावे झाले, देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते. खूप सहजतेने त्यांनी तो संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी घेतला. माझ्या मते त्यांचा हा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे की ही डझंट केअर अबाउट द काय म्हणतात त्याला, पदाची त्यांना काही फिकीर नसते आणि पदं येत जात राहतात राजकारणामध्ये, पण आपलं काम जे आहे ते करत राहणं आणि सातत्याने करत राहणं हे त्यांची विशेषता आहे आणि त्या दृष्टीने ते काम करत राहिले. पण जेवढा बहुमत आज मोठा बहुमत आज महायुतीला मिळताना दिसत आहे आणि त्याच्यामध्ये भाजपचा अगदी खारीचा सिंहाचा वाटा आहे. असं वाटते का की देवेंद्रजी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे? भाऊ म्हणून तुमची काय भावना आहे? नक्कीच व्हायला पाहिजे अशी माझी भावना आहे. सेलिब्रेशनची किती तयारी आहे? आज संध्याकाळी ते नागपुरात येण्याची अपेक्षा आहे. जल्लोष आणि स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल? आता तयारी चालू आहे, तुम्हाला दिसेलच. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस ज्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून येतात तिथले मंडळ प्रमुख जे आहेत, मला सांगा देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे? तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्जत जामखेड 5व्या फेरी अखेर रोहित पवारांची पिछाडी आपल्याला कायम दिसतेय, तर 9व्या फेरीतही बाळासाहेब थोरात यांची पिछाडी आपल्याला कायम दिसतेय. 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत बाळासाहेब थोरात, पण ते पिछाडीवर आहेत. तर पारनेरमध्ये 7व्या फेरी अखेरही राणी लंके पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस 12,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर जालन्याच्या बदनापूरमध्ये नारायण कुचे आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसतंय. मोदी संध्याकाळी 7 वाजता दिल्ली भाजपच्या मुख्यालयात जातील अशी देखील माहिती मिळतेय. पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपच्या गोटात एकूणच आनंदाचं वातावरण सध्या दिसतंय. सिंदखेड राज्यामध्ये राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत, अहेरीमध्ये धर्मराव बाबा अत्राम 5,000 मतांनी आघाडीवर आहेत. भारतीकडे काहीतरी अपडेट आहे, आपण भारतीकडे जाऊया. 2 मोठ्या नेत्यांची अपडेट द्यायला मी इथे आली आहे. एकतर जयंत पाटील थोड्या वेळापूर्वी फक्त 500 मतांनी आघाडीवर होते, जे आता पिछाडीवर गेले, आणि नाना पटोले साकोलीमधून आघाडीवर होते, त्यांची आघाडी आता केवळ 12 मतांची आहे. त्यामुळे दोन्ही मोठे नेते एक पिछाडीवर गेले आणि एकाची आघाडी आता या क्षणाला 12 मतांची. म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पिछाडीवर आहेत, तर नाना पटोलेंकडे खूपच नॅरो मार्जिन दिसतंय. एक छोटी प्रतिक्रिया. नाही, मला असं दिसतंय की जी भाजपची सुनामी आहे तर त्यामध्ये आता म्हणजे विरोधी पक्षाचं अधिकृत नेतेपद या तिन्ही पक्षांना मिळणार नाही आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होईल की अधिकृत विरोधी पक्ष नाही. म्हणजे भाजपला आणि सगळ्यांनाच चकवणारे असे आणि खूप आश्चर्याचा धक्का देणारे असे हे जे आकडे आलेत, 131 म्हणजे या खेपेला स्ट्राईक रेट जर बघितलं तर तिन्ही पक्षांमध्ये कॉम्पिटिशन असेल की 55 पैकी 35 जागा, 86 पैकी 56 जागा आणि 148 154 पैकी 131 जागा. त्यामुळं त्या अर्थानं आता स्ट्राईक रेट पण तो काहीच्या काही असा स्ट्राईक रेट तिन्ही पक्षांचा झालाय आणि त्यामुळं आपल्याला जागोजागी सगळे दिग्गज मातब्बर विरोधी नेते खूप पिछाडीवर किंवा थोड्या पिछाडीवर पडतानाचं आत्ताचं चित्र आहे. त्यामुळं अधिकृत विरोधी पक्ष नेतेपद नाही
असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कदाचित पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे. मला वाटतं